जळगावच्या अमळनेरमध्ये पावसानं मारली दडी, कापसावर लाल्या रोगाचं सावट। मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक भागामध्ये 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाचा जोर ओसरणार। युद्धाच्या झळात जळगावच्या चटई उद्योगाला 6 महिन्यांमध्ये 200 ते 250 कोटींचा फटका। मध्य रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांवर धडक कारवाई, 477 प्रवाशांकडून 2.5 लाखांचा दंड वसूल। मुंबईतील भुयारी मेट्रो मार्गिकेला प्रवाशांचा थंड प्रतिसाद, नियमित प्रवासी जेमतेम 2 लाखांवर। तुळजापुरात राजरोसपणे मटक्याचा धंदा सुरू, शहरातील अनेक टपऱ्यांवर उघडपणे घेतला जातोय मटका। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी बीडमधून आहे। बीड शहरातील सुमतीनगर परिसरामध्ये करपरा नदीच्या पात्रात अतिक्रमण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉटिंग करण्यात आलेलं आहे। धक्कादायक प्रकार समोर येतोय। नदीच्या मधोमध भिंत उभारून पात्राचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न भूमाफियांकडून केला जातोय। यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला रोखल्यामुळे भविष्यात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती आजूबाजूच्या शेतकरी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे। नदीच्या रुंद पात्राची आता अवघ्या 20 फुटाची नाली तयार करण्यात आल्याचा प्रयत्न आहे। या प्रकरणात महसूल, नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे सगळं घडतंय असा आरोप होतोय। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बीडच्या आहेत, मात्र त्यांच्या जिल्ह्यातील नद्या सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय। बीड शहरातून जाणाऱ्या करपरा नदीचा भूमाफियांनी अक्षरशः नाला केलेला आहे आणि नदीच्या पात्रामध्ये संरक्षण भिंत टाकून ही जी नदीचे पात्र आहे ते लाटण्याचा प्रयत्न केला आहे। मी बीड शहरातील सुमतीनगर भागामध्ये आहे। स्वर्गीय विनायक मेटे यांची समाधी देखील याच जवळ आहे आणि याच परिसरामध्ये आपण समोर पाहतोय। अशा पद्धतीने भूमाफियांनी ही नदी आहे, मोठी नदीचं पात्र हे खूप मोठं असतं, मात्र या नदीला अक्षरशः छोटा नाला करण्याचं काम इथं केलं गेलंय। धक्कादायक म्हणजे नदी पात्रामध्ये ही जी संरक्षण भिंत आहे ती अत्यंत मधोमध या ठिकाणी टाकलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। इथं बांधकाम चालू होतं, मात्र माध्यम ज्यावेळेस येणार आहेत असं समजल्यानंतर हे जे सगळं बांधकामाचं साहित्य आहे ते देखील बाजूला काढण्यात आलंय। समोर आपण पाहतोय इथं जे पोकलेन आहे ते देखील पाहायला मिळतंय। तर ज्या पद्धतीने भराव टाकलाय तो देखील भराव कसा आहे, नदीचं खूप मोठ्या प्रमाणात पात्र होतं असं देखील या ठिकाणचे नागरिक सांगतात। मात्र भूमाफियांनी एकच बाजू नाही तर शहरातून ही जी करपरा नदी ज्या भागातून जाते त्या सगळ्याच भागात अशा पद्धतीने अतिक्रमण केलेलं आहे। बाजूला आपण पाहतो ही जी भिंत बांधलेली आहे ही भिंत देखील नदीच्या पात्रामध्ये असल्याचं देखील सांगितलं जातंय। विशेषतः ज्या पद्धतीने भराव टाकलेला आहे आणि ज्या पद्धतीनं इथं नदीमध्ये बांधकाम करायचा प्रयत्न केला जात होता तो देखील धक्कादायक आहे। विशेषतः हा जो पूल आहे या पुलाच्या ज्या 2 नळकांड्या आहेत त्याच्या मधोमध म्हणजे येणारं जे पाणी आहे ते देखील थांबेल आणि ज्या पद्धतीने हे सगळं काम केलं जात आहे हे अत्यंत धक्कादायक आहे। विशेषतः इथं आल्यानंतर आपल्याला समोर दाखवायचा प्रयत्न करता येईल। या करपरा नदीवरती अशा पद्धतीने पूल बांधलेला होता आणि पूल बांधल्यानंतर इथून हे पाणी जाणार आहे। विशेषतः अगोदरच या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। जो मध्यभागी या नदीचा जो काही खांब आहे या पुलाचा जो काही खांब आहे याच खांबाच्या बरोबर पुढे जर आपण पाहिलं तर पुढच्या दिशेला तशाच पद्धतीनं भिंत बांधायचा प्रयत्न केला गेलाय। काय सांगाल बीड शहरामध्ये या करपरा नदीवरचं हे समोरचं चित्र पाहतोय आपण, बिंदुसराचं काय चित्र आहे? शहरावर जे पाण्याचं संकट निर्माण जे व्हायला लागलं आहे त्या संकट निर्माण होण्याचे कारण म्हणजे बीड शहरात जे नद्या नाले ओढे जे नॅचरल नद्या नाले ओढे आहेत त्याचं जे गिळकृत प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं बीडावर जे पाण्याचं संकट वाढलंय ते त्याचं मूळ कारण हे आहे। मुळात ही नदी आहे, नाला नाही। नदीच्या पात्राची सीमा ही ग्राह्य धरल्या जात नाही। ती 100 फूट असू शकते, 100 मीटर असू शकते, परंतु आज जो आपण जो प्रकार दाखवलेला आहे तो करपरा नदीचा भाग आहे आणि तो आज नाल्याच्या स्वरूपात त्याला रूपांतर केलेलं आहे। ज्या पद्धतीनं आपण पाहतोय इथं जे अतिक्रमण आहे कुणाच्या नेमकं हस्तक्षेपामुळे होतंय किंवा ह्यात कुणाचा वरद हस्त या संपूर्ण याच्यामध्ये एक तर महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि नगरपालिका या तिघांचाही याच्यात सहभाग आहे, पण त्याच्यात जास्त भूमी अभिलेख याच्यामध्ये सेटलमेंट कार्यक्रम करतं आणि त्याच्यामध्ये सेटलमेंट करून असे क्षेत्र नदी नाल्या ओढ्यामध्ये काढण्याचं काम करतो। जर नदीच गिळंकृत करणार असतील
तर उद्या पाणी जाणार कुठून आणि जी पूर परिस्थिती असेल, इतर जे काही नैसर्गिक नुकसान होणार आहे, याला जबाबदार कोण, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पर्यावरण मंत्री पंकजाताई आहेत, जी ही नदी आहे आणि ज्याच्यावरती अतिक्रमण करणार आहेत यांच्यावरती काय कारवाई केली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये मटका व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा आरोप आहे. शहरातील काही टपरियांवर उघडपणे मटका घेतला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे तुळजापूर शहरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांना अभय कुणाचं आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत. मटका व्यवसायावर कारवाई करण्याची जबाबदारी असताना प्रशासन गप्प का असा प्रश्न विचारला जातोय. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी केली जाते आहे नागरिकांकडून. शिवसेनेनं माय मराठी संवाद मराठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात शेकडो रिक्षाच्या सर्वांना मराठी भाषेचं प्रमाणपत्र देण्यात आलं. रिक्षा चालकांना हे प्रमाणपत्र दिलं गेलं. प्रकाश सुर्वे यांनी या सगळ्या रिक्षा चालकांकरता मराठीचे वर्ग घेतले. एकनाथ शिंदे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांशी आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी संवाद साधला. आता मला सांगा, इथून कुठे जाणार तुम्ही? इथून कांदिवली वेस्ट कांदिवली पश्चिम लालजीपाडाला. तुमच्याबद्दल माहिती द्या थोडीशी. तुमच्याबद्दल माहिती द्या थोडीशी. नाही थोडीशी माहिती तुमच्याबद्दल माहिती. नहीं समझ मी. मराठी में आपके बारे में कुछ बोलो मराठी में. मी सीताराम गुप्ता, मी कांदिवली वेस्टला राहतो आहे. आणि किती वर्षापासून? मी 25 वर्षापासून रिक्षा चालवतो. माझा वय 46 वर्ष आहे. मला गोरेगावला सोडणार का? सोडतो ना मी. काय बोला, तुम्ही बोला. हो बोला ना. काय तू मराठी आहात? नाव काय तुमचं? नाव प्रमोद पूर्ण नाव? प्रमोद कुमार मिश्रा. मिश्रा आहात, पण मराठी बोलता स्वतः? होय हो. मराठी आधीपासून येते की आता शिकलात? नाही ना, मी 20 वर्ष पडतात येते आहे. 20 वर्ष. बोला. मराठी येतं माझा? होतो तुम्ही आता क्लासेसमध्ये शिकलात की आधीपासूनच मराठी आहे? आधीपासून येते मला. तुम्ही या लोकांना शिकाल का मराठी? नाही माझे काय मित्र मराठी होते. हा, त्यांच्यावर मी शिकले होते. मराठी खूप चांगले मित्र मराठी होते. तुम्ही कधी शिकलात मराठी? क्लासमध्ये. मी आता 2-3 महिन्यामध्ये शिकले. बरं, तर मला सांगा, आज प्रमाणपत्र मिळतंय. परीक्षा झाली का? किती मार्क पडले? जोरात बोला ना. माहिती नाही. माहिती नाही. मग अजून नीट मराठी येत नाही म्हणजे? कधी शिकणार मग पूर्ण? अभी टाइम लगेगा, प्रयास करना. काय मराठी शिकण्याचा प्रयत्न करतो. मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय म्हणतात. अजून बोला. काय नाव काय? माझं नाव त्रिलोकनाथ तिवारी आहे. मग कुठे रिक्षा चालवता? बॉम्बेला. इधर कांदिवली आहे. कांदिवलीला. मराठी शिकलात? कधी शिकलात? आता शिकला. जरा बोला, स्वतःबद्दल माहिती द्या. काय? स्वतःबद्दल माहिती द्या मराठी. मला समजत नाही बरोबर. अरे चांगलं म्हणता, बोलता चांगलं. काय झालं? चांगले मराठी बोलता ना. हो.